नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहे नवरात्री उत्सव आणि आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी यवतमाळातील संपूर्ण देवांचे दर्शन। मित्रांनो, व्हिडिओमध्ये ह्या एकही देवीचे दर्शन सुटलेले नाही आहे, तर हे व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। ह्या व्हिडिओमध्ये बालाजी मंडळ, सुभाष क्रीडा मंडळ असे खूप मोठमोठे मंडळ आणि खूप छोटी मंडळ आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर हे जे देवी आहे हे लाठीवाला पेट्रोल पंप यवतमाळमधले देवी आहे। लाठीवाला पेट्रोल पंपच्या साईडनेच देवी बसून आहे। तुम्ही या आणि ह्या देवीचे दर्शन घ्या। आणि हे जे देवी आहे हे दाते कॉलेज साईडने आपण स्वातंत्र्यवीर दुर्गादेवी उत्सवच्या राईट साईडने आपल्याला अंदर जावं लागते, तिथे देवी बसलेली आहे। आणि बघा, सीनही खूप सुंदर आहे इथच्या या देवीचं। आणि हे जे देवी आहे उमरसरामधले देवी आहे। तुम्हाला माहीत असेल की जुनं स्टेट बँक कुठं आहे, बस त्या साईडनेच उजव्या हातात तुम्ही पलटला थोडंसं समोर जर गेलं ना, तिथेच हे देवी आहे। मी ह्या व्हिडिओमध्ये असं केलेलं आहे की तुम्हाला यवतमाळातील संपूर्ण लहान छोट्या जे मंडळ आहे त्यांची देवी पूर्ण बघायला मिळेल, त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे। तर हे जे देवी आहे स्वातंत्र्यवीर दुर्गा उत्सव मंडळ, बस दाते कॉलेजच्या समोर, बस दाते कॉलेज अंदरून आपण गेलो, वडगाववरून पहिला टर्न मारला, बस तिथेच देवी आहे। हे पाण्यामधला सीन आहे इथचा। आणि हे देवीचे दर्शन तर खूपच सुंदर आहे मित्रांनो। आणि इथे जे आहे ह्या पाण्यामध्ये आपण पैसे टाकून जर आपण जे कोणची इच्छा असली आपली ते जर आपण टाकले याच्यात नाही, ते म्हणून जर पूर्ण केली पूर्ण होते म्हणते, असे लोक खूप म्हणत आहे इथे। तर हा व्हिडिओला पूर्ण बघा। चला आपण आता आज जाऊया आणि आज जायच्या अंदरच पहिला महादेवांचे दर्शन आहे इथे, दर्शन करून घेऊन त्यानंतर आपण देवींचे दर्शन करू। बघा, हे महादेवाची पिंड जी आहे इथे हे बघा खूप सुंदर आहे। आणि इथे लहान लहान मुलं जे आहे फोटो काढत आहे। चला आता आपण आज जाऊ। आता मी काहीच बोलत नाही, तुम्ही पुरा शांततेनं हे देवीचे दर्शन घ्या। जर मी मधात बोललो तर तुम्हाला देवीचे दर्शन शांततेने मिळणार नाही। तर आता आपण आलो वडगावला सुभाष क्रीडा उत्सव मंडळ। तर इथे श्रीकृष्णाने बकासूरचा वध केला चोच फाडून, तुम्हाला माहीतच आहे। तर सेम असं डेकोरेशन केलेलं आहे सुभाष मंडळांनी।
हे देवी आहे डायरेक्ट आहे का आपण सरळ जातो डायरेक्ट वडगाव रोडला, तिथे देवी बसून आहे. बघा इथे पूर्ण पोतेचं डेकोरेशन केलेलं आहे आणि पेंटिंग केलेली आहे बघा. तर आपण आता आलो आहे डायरेक्ट नाका श्री मातेश्री दुर्गा उत्सव मंडळ. तर बघा ह्या मंडळाने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. तर आपण आलेलो आहे वडगाव राणा प्रताप गेट. इथे प्रेम मंदिरचं डेकोरेशन आहे मित्रांनो.
आता आपण पुढची देवी लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ वडगाव. तर बघा,
हे बंगालची देवी कशी आहे बघा. हे आहे आठवडी बाजार साईडनेच आहे. तर खूप दुरून लोक येतात देवी बघायला. दरवर्षीच बंगालवरून देवी येतात इथे. तर यवतमाळमध्ये आल्यावर आठवडी बाजारच्या देवीचे दर्शन नाही घेणार आपण तर असं कसं होणार. तर आपण आलो आहे आठवडी बाजारमध्ये. तर खूप गर्दी आहे इथे. आजचा 3रा दिवस होता तर खूप गर्दी आहे इथे जास्त. चला आता आपण मातांचे दर्शन घेऊया. आणि बघा खूप सुंदर डेकोरेशन राहते इथं दरवेळेसच. आणि यवतमाळची महाराणी आहे. चला आता आपण देवीपाशी जाऊ. तर हिंदुस्थान दुर्गादेवीचं मातांचं दर्शन झाल्यानंतर आपण आलो होतो छोटी गुजरी साईड. एकता दुर्गा उत्सव मंडळ आहे. तर बघा ह्यावेळेस पण त्यांना सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. यावेळेस जे आहे पूर्ण वरतं पक्षी आहे आणि त्याच्या आतमध्ये देवी बसून आहे. खूप सुंदर देवी आहे. इथे आरती सुरू होती मित्रांनो, तेव्हाच आलो मी इथे शूट घ्यायला. अरे काही नव्हत तरी बघा. तर आपण आलो बालाजी दुर्गा उत्सव मंडळ यवतमाळ माळराई चौकामध्ये. तर बघा असं डेकोरेशन आहे. म्हणजे हे सोन्याचं मंदिराचं डेकोरेशन आहे असं दाखवलेलं आहे. पण करतात पण दरवर्षीच काही ना काही डेकोरेशन चांगलंच राहते यांचं. हे सांगा ना दरवर्षी खूप सुंदर राहते. यावर्षी सुंदरच आहे तरी पण सांगू राहिलो मी काही ना काही डेकोरेशन करते दरवर्षीच. आणि मी आतमध्ये गेलतो व्हिडिओ काढायला तर याचा पडदा तुम्हाला माहीतच आहे कंटिन्यू बंदच राहते. तर मग दुपारीच्या वेळेस खोलला तर खोलला नाही तर खोलतच नाही.
जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल स्पेशल, तर मी अलग व्हिडिओ टाकीन. ते व्हिडिओ बघून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो याचीवाली. तर आपण आलो नवयुवक दुर्गोत्सव मंडळ. हे आहे बालाई चौक, यवतमाळ. तर बघा इथे बघू शकता तुम्ही, इथे राक्षस आहे आणि सिंह त्या बकरीला मारताना बघा, आणि दुर्गादेवी त्या राक्षसाला मारताना आहे. खूप सुंदर मूर्ती आहे दुर्गादेवीची, राक्षस आणि सिंहाची. आणि बालाजी मंदिराचं चौकातलं डेकोरेशन झाल्यानंतर आपण आलो होतो बस ते बालाजी मंदिर चौकाच्या समोर गेलं, थोडं राईट साईडमध्ये पडलं तर हे तुम्हाला देवी भेटून जाणार. इथे या आणि बघा आहे देवीला. तर आता आपण आलो आहे, तुम्हाला माहीत असेल की बालमित्र शारदादेवी बसतात त्याच्या मागच्या साईडने हे देवी आहे. तर हे देवी खूप सुंदर आहे मित्रांनो, बघून जा. बघा सिंह राक्षसांना मारताना. आणि इथल्या एवढं लवकर गेलो तुम्ही, कारण का मला सर्वात पहिला नवरात्री दर्शन टाकायचं होतं. तर इथं डेकोरेशन पण पूर्ण वाचत होतं बघा. तर आपण आलो आहे बालमित्र दुर्गोत्सव मंडळ. इथे शारदादेवी बसून आहे आणि सुंदर डेकोरेशन असतं दरवर्षीचं. यावर्षी तर खूपच सुंदर आहे मित्रांनो, बघा. आणि व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे याचं. आणि व्हिडिओमध्ये एक कमेंट होऊन जाऊ दे. तर आता आपण आलो होतो काली मातांचे दर्शन करायला. हे आहे कॉटन मार्केट साईड. तर खूप मोठी दुर्गादेवी आहे आणि खूप सुंदर दुर्गादेवी आहे. आपण आता जाऊ अंदर आणि देवीचे दर्शन घेऊ. बघा सीन. तर आता आपण आलो आहे कॉटन मार्केट साईड. हे जे कालीमाता दर्शन घेतलं होतं मित्रांनो, तुम्ही त्याच्याच ह्याच लाईनमध्ये आहे. कोणाला जरी विचारलं तुम्ही तर 18 हाताची दुर्गादेवी कुठं आहे, तर तुम्हाला कोणी पण तिथे सांगून देणार. ते जा आणि ह्या देवीला बघा. आणि ह्या देवीचं डेकोरेशन वाचत होतं. सर्वात आधी गेलो मी हा व्हिडिओ काढायला.
तर आता आपण आलो आहे स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ यवतमाळ. तर हे यवतमाळ नवरात्री दर्शन तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आपण मिळू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.